शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी तुमचा मित्र घनश्याम मेमाडे। आपली आनंद ॲग्रो केअरची वेब सिरीज चाललेली आहे जमिनीतील सूक्ष्मवीर। त्या सूक्ष्मवीरांमध्ये आपण बघितले की काही जे सूक्ष्मवीर आहेत ते जमिनीमध्ये खूप चांगलं काम करतात, काही जे सूक्ष्मवीर आहेत ते किडींना मारण्याचं काम करतात, काही जे सूक्ष्मवीर आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पिकांना सपोर्ट करत असतात। तर आज सुद्धा एक आपल्या महत्त्वाच्या सूक्ष्मवीरची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो सूक्ष्मवीर आहे तो आपल्या खतांशी रिलेटेड आहे आणि त्या सूक्ष्मवीराचं नाव आहे PSB म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग फंगस। अशा वेगवेगळ्या पद्धतीने भारत सरकारच्या कायद्या 1985च्या फर्टिलायझर कायद्यात त्याची नोंद करण्यात आलेली आहे। त्या जीवाणूचा आज आपण विचार करणार आहोत। बरेचसे शेतकरी बांधव नवीन असतील तर शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला विनंती करतो, आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा। आनंद ॲग्रो केअरचे येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी येत जातील, कारण जमिनीतील सूक्ष्मवीर हा जरी एक सिरीज असला तरी आनंद ॲग्रो केअरच्या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं जातं। म्हणून तुम्ही आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला आज आणि आता लगेच सबस्क्राइब करावं। आपल्या सर्व शेतकरी नातेवाईक मित्र परिवारांना सबस्क्राइब करायला सांगा, ही तुम्हाला विनंती करतो, कारण आनंद ॲग्रो केअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांना मोटिवेट करणं, शेतकऱ्यांना जैविक शेतीचं महत्त्व सांगणं हा आमचा उद्देश आहे। कारण की आनंद ॲग्रो केअरचं विजनच एक आहे, फूड ॲज अ मेडिसिन। जे माझे शेतकरी बांधव जे काही अन्नधान्य असेल, पीक असेल, हे सगळे जैविक पद्धतीने निर्मिती करणार आणि कोणत्याही व्यक्तीला कॅन्सर किंवा असे वेगवेगळे आजार होणार नाही, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। तर शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचं शेतीतील सूक्ष्मवीर या सिरीजमध्ये तुमचं स्वागत करतो। कारण जसं तुम्ही नेटफ्लिक्स वरती सिरीज बघतात, एक सिरीज संपली की दुसरी सिरीज, लगेच तिसरी सिरीज, कधी कधी 3 तासाचा पिक्चर पाहून होत नाही, पण आपण 1-1 तासाच्या 7-7, 8-8 सिरीज लगोलग बघतो। तशी ही आपली नॉलेज देणारी शेती क्षेत्रामधली पहिली सिरीज आहे आणि त्या सिरीजचं नाव पुन्हा रिपीट करतो, शेतीतील सूक्ष्मवीर। तर तुमचे सर्वांचे आजच्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत आहे। बघा हा विषय आहे आजचा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग फंगस। बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वनस्पतीच्या वाढीसाठी काय काय घटक महत्त्वाचे असतात, तर सूर्यप्रकाशाशिवाय कोणतीही वनस्पती वाढू शकत नाही। दुसरं हवामान आहे, तापमान, म्हणजे हवामान चांगलं असेल तर पिकाची वाढ चांगली होते, योग्य तापमान असेल तर पिकाची वाढ झपाट्याने होते। वातावरण जर चुकीचं असेल तर पिकाची वाढ खुंटते किंवा पिकावरती दुष्परिणाम होतो। जमीन म्हणजे बरेचसे लोक म्हणतात साहेब त्यांची जमीन चांगली होत म्हणून त्यांचं उत्पादन चांगलं येतं, आमची जमीन हलकी म्हणून आमचं उत्पादन कमी येतं। तर जमिनीचा पण खूप महत्त्वाचा विषय आणि त्या जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचा pH ठरतो आणि या pH वरती सुद्धा तुमच्या उत्पादनाचा आलेख अवलंबून असतो। सगळ्यात महत्त्वाचं दुसरं महत्त्वाचं असतं सेंद्रिय कर्ब। तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आता जर बघितला तर अर्धाच्या वरती 90-95% लोकांकडे ऑर्गॅनिक कार्बन हा किती मिळेल, अर्धा। डोक्यावरनं पाणी एक, पण ज्यावेळेस तुमचे आजोबा तुमचे वडील शेती करत होते तर शेतकरी बांधवांनो त्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बनचा जो प्रमाण होतं हे 5% पर्यंत होतं। म्हणून तुम्हाला कोणत्याही रासायनिक खतांची गरज भासत नव्हती, कोणत्याही वरच्या सिंथेटिक पद्धतीच्या खतांची गरज भासत नव्हती,
कारण वर्षानुवर्ष आपण सगळे सेंद्रिय खतं वापरत होतो म्हणून आजचा जो महत्त्वाचा आहे, शेतीतील सूक्ष्मवीर हे जे सोल्जर्स आपल्या शेतीमध्ये काम करतात, या सोल्जर्सचं महत्त्व समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. जेवढं केमिकल फर्टिलायझरला आपण महत्त्व देतो, तेवढंच महत्त्व जीवाणू फर्टिलायझरला सुद्धा आहे. आणि या शेतीतील सूक्ष्मवीरांना सुद्धा भारताच्या संविधानानुसार, भारताच्या कायद्यानुसार त्यांना कायद्याच्या चौकटीत आणून एक खतांचा दर्जा दिला गेला आहे. कारण हेच खतं तुमच्या जमिनीमध्ये कार्य करतात आणि ते सुद्धा तुम्ही झोपलेले असाल तेव्हा. असा कोणता व्यक्ती आहे, असा तुमचा कोणता नातेवाईक आहे, असा तुमचा कोणता मित्र आहे की ज्याच्या सोबत तुम्ही रिलेशन ठेवले तरच ते रिलेशन ठेवले जातात. पण जीवाणू असा तुमचा सूक्ष्मवीर आहे, त्याला नातं, भाडं, जात, धर्म, पंथ, एरिया काहीही कळत नाही. त्या जीवाणूला कळतं फक्त तुम्ही मला ऑर्गॅनिक कार्बन द्या, माझ्या जमिनीमध्ये हवा खेळती राहू द्या, तुम्ही मला कोणताही 9990 देऊ नका, 05234 देऊ नका, 1860 देऊ नका, ज्या काही नवीन ग्रेड आलेल्या असतील ह्या कोणत्याही ग्रेड देण्याची गरज नाही. तुमच्या जमिनीमधला फॉस्फेट सोल्युबलायझिंग करण्याची जबाबदारी माझी, असा तो सूक्ष्मवीर तुम्हाला मेसेज देत असतो आणि तो तुमच्यासाठी मुक्तपणे काम करत असतो. पण त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत, त्या आपण समजून घेऊ. या सूक्ष्मवीरांची गरज का आपल्याला भासत आहे. जर आपण हे सगळं बघितलं तर आपल्या पिकासाठी 16 प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. हे 16 प्रकारचे अन्नद्रव्य हे टप्प्याटप्प्याने आणि त्याच्या डोसनुसार द्यावे लागतात. नाही तर तुम्ही असं म्हणाल की जर मुख्य अन्नद्रव्य जसे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये झिंक आहे, बोरॉन आहे, मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, असे अनेक कंटेंट आहेत. सल्फर तुमचा सेकंडरी मध्ये येतो, पण मॉलिब्डेट आहे, क्लोरीन आहे, हे सगळे जे आहेत हे सगळे तुमचे काय ट्रेस एलिमेंट आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्ये. हे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या मात्रामध्ये द्यावे लागतात. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की माझ्याकडे, माझ्या मित्राकडे काय फेरसची कंपनी माझ्या मित्राची, म्हणून मी 9990 टाकणार नाही, दुय्यम अन्नद्रव्य टाकणार नाही, फेरसच टाकून देईन. असं चालत नाही. तुम्हाला जर कोणीतरी मित्रांनी जेवायला बोलवलं आणि मला फक्त गुलाबजामच आवडतात म्हणून मी आज माझं जेवण गुलाबजामवरच करणार, तुमच्या डायजेशन सिस्टीमला गुलाबजाम काम करणार नाही. तर तुमच्या बॉडीसाठी जसं चपाती, भाकरी, भाजी, लोणचं, पापड, सलाड या सगळ्या गोष्टी जशा आपल्या बॉडीला वेगवेगळे अन्नद्रव्य निर्मिती करण्यासाठी लागतात, तशा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज असते आणि त्याची सुद्धा मात्रा ही शास्त्रीय दृष्ट्या ठरवली गेलेली आहे आणि ती शास्त्रीय दृष्ट्या तेवढीच देणे गरजेची आहे. नाहीतर मी पुन्हा सांगतो की जी मी लहानपणी म्हण शिकलेलो आहे, आती तेथे माती, आणि आती तेथे माती झाली, त्यासाठी तर ही सिरीज आपल्याला चालू करायची वेळ आली. तर त्या सिरीज मध्ये आपण बघतो आहे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो PSB. तर बघा हे सगळे न्यूट्रिएंटची आपण माहिती जाणून घेतली की कोणते कोणते न्यूट्रिएंट आपल्या पिकाला गरजेचे असतात, कोणत्या स्टेज मध्ये लागतात. त्यानंतर नैसर्गिकरित्या तुमच्या पिकामध्ये हायड्रोजन असतो 6%, ऑक्सिजन कार्बन असतो 45% आणि ऑक्सिजन असतो तुमचा 45%. याला तुम्हाला कोणालाही पुन्हा सांगतो, निसर्ग तुमच्याकडनं पैसे मागत नाही. निसर्ग फक्त तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही मला सांभाळा, माझी इकोसिस्टीम डिस्टर्ब करू नका. हा निसर्ग तुम्हाला सांगत असतो. म्हणून ही जर तुम्ही इकोसिस्टीम सांभाळली
तर तुम्हाला 10 गोण्या 8 गोण्या 4 गोण्या वापरण्याची गरज नाही. त्यानंतर तुमचे मुख्य अन्नद्रव्य नत्र लागतो 1.5%, स्फुरद लागतो 0.1 0.5. हे सगळे वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये आपण जर गेलो तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये वाचायला भेटेल. नेटवरती आताही तुम्ही अभ्यास केला, ही सगळी माहिती उपलब्ध आहे. पण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाची डिटेलमध्ये जर तुम्ही माहिती समजून घेतली तर तुम्हाला मिळणार नाही. ही तुम्हाला या सिरीज मधूनच मिळेल. मग पिकामध्ये फॉस्फरस हा का महत्वाचा आहे? कारण आज आपण बोलतोय पिकाच्या मुख्य अन्नद्रव्यांपैकी, आणि पहिला जसा नायट्रोजन, दुसरा फॉस्फरस आणि तिसरा पोटॅश, म्हणजे मधला जो घटक आहे फॉस्फरस. आणि फॉस्फरसचं महत्व काय आहे? जर आपल्या पिकामध्ये फॉस्फरस नसेल तर काय तोटा होणार मी तुम्हाला सांगतो. पण फॉस्फरसमुळे काय होतं की तुमचं पीक सशक्त होतं, सेल वॉल डिव्हिजन वाढवायला तो मदत करतो. म्हणजे तुमचे जे सेल्स आहेत या सेल्सचे जर भित्तिका वाढल्या किंवा सेल्स डिव्हिजन जर वाढले तर तुमच्या रूट्स चांगल्या वाढणार, तुमचं खोड चांगलं वाढेल. तुमचं खोड चांगलं वाढेल की पिकाला पुन्हा काय होतं, रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होईल, तुमचे फुलं चांगले येतील, फळं चांगले होतील, आपोआपच तुमचं उत्पादन वाढेल. यात काही मात्र शंका नाही. आणि हे सगळं जे काही चाललेलं असतं हे नैसर्गिक पद्धतीने चाललेलं असतं. जर याचं अनैसर्गिक पद्धतीने झालं तर दुष्परिणाम आपल्या पिकावरती आपल्याला दिसून येत असतात. आता फॉस्फरस जर तुमच्या जमिनीमध्ये कमी झाला तर काय होईल? तर सगळ्यात महत्त्वाचं, फॉस्फरसमुळे काय होईल? तुमच्या पिकाची वाढ खुंटेल, पिकाची ग्रोथ होणार नाही. दुसरं, फळांची वाढ थांबेल. म्हणजे जे तिकडे प्लस पॉईंट सांगितले हे तिकडे मायनस पॉईंट आहेत. म्हणजे हे सगळे त्याचे दुष्परिणाम आहेत. तुमच्या फांद्या वाढणार नाही, तुमचे टिलरिंग वाढणार नाही, तुमच्या ब्रांचेस वाढणार नाही, तुम्हाला फुलं लागणार नाही, फळं येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींचे दुष्परिणाम म्हणजे फॉस्फरसची कमतरता. तुम्हाला जरी पीक असं ग्रीनरी दिसत असेल तरी ते ग्रीन नाही. फॉस्फरसची कमतरता असेल तर त्याला एक वेगळ्या पद्धतीचा कलर येतो, आणि ह्या वेगळ्या पद्धतीच्या कलरमुळे फॉस्फरसची कमतरता, म्हणजे आपण काय म्हणतो वेगळ्या कलरचं म्हणजे काय, निळसर हिरव्या रंगाचं दिसत नाही तर निळ्या रंगाचं दिसतं, त्याला फॉस्फरसची कमतरता असं तुम्ही ओळखावं. जमिनीतील फॉस्फरसच्या उपलब्धतेवर होणारे घटक म्हणजे काय घटक त्याच्यावरती परिणाम करतात? तर सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जमिनीमध्ये जर तुमच्या फॉस्फरसची योग्य उपलब्धता हवी असेल तर तुमच्या जमिनीचा पीएच तेवढाच महत्त्वाचा आहे. तुमच्या मातीचा प्रकार काय आहे, सॉइल टाइप्स काय आहे, जमिनीत तुमच्या किती ओलावा आहे, आम्लयुक्त जमिनीतील म्हणजे काय घटक आहेत का, त्यानंतर चुडखणीयुक्त तुमची जमीन आहे का, ज्याला आपण कॅल्करियस सॉइल म्हणतो, चुकीची आपल्या खतं वापरण्याची मिक्सिंग करण्याची पद्धत आहे का, ज्या ग्रेडची गरज नाही त्या ग्रेड आपण देतोय का, चुकीच्या पद्धतीने आपण मिक्सिंग करतोय का, खतं देण्याचा टायमिंग आपण चेंज करतोय का, खूपच ओला आहे तरी आपण खतं टाकतोय का, खतं देऊन आपण पाणी देतोय की नाही देते, पाणी देतोय तर किती देतोय, पाण्याची देण्याची पद्धत काय आहे, खतं देण्याची पद्धत काय, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि या पद्धती जर आपण चुकवल्या तरी सुद्धा उत्पादनावर मोठा दुष्परिणाम दिसून येतो. तर हे सगळे घटक परिणाम करत असतात. जमिनीमधील तुमचा जो CN रेशोवरती मी बोललो तो ऑर्गॅनिक कार्बन आहे. दुसरं, जमिनीतील फॉस्फरस उपलब्धतेवरती परिणाम करणारे घटक काय आहेत? तर जमिनीचा सामू जर तुमचा 6 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर महत्त्वाचं म्हणजे काय, ॲल्युमिनियम आणि मॅग्नीजचं काय होतं, प्रमाण वाढतं. म्हणजे तुमची जमीन जर ॲसिडिक कडे गेली तर तुमच्या जमिनीमध्ये काय होतं, मॅग्नीज आणि ॲल्युमिनियम वाढतं. एवढी पण ॲल्युमिनियम आणि मॅग्नीजची गरज नाही, कारण हे ट्रेस एलिमेंट आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. आणि जर त्याचा पीएच म्हणजे जिथं आपण म्हणतो कॅल्करियस सॉइल आहे किंवा जिथं काय होतं चुनखडीचं प्रमाण जास्त आहे, तर अशा ठिकाणी काय होतं, कॅल्शियम बरोबर त्याचं काय होतं, संयोग होतं, मैत्री होते, आणि पुन्हा तुमचा फॉस्फरस काय होतो, रिलीज होत नाही. म्हणून सुद्धा हे जे पीएच आहे हा तुमच्या जमिनीमध्ये मोठी भूमिका बजावत असतो. बऱ्याचशा लोकांना आम्ही विनंती करून सांगतो की तुम्ही डॉक्टर रिच वापरा, किंवा तुम्ही ऑर्गॅनिक ॲसिड तुम्हाला द्यायचं असेल तर आमचं लिग्नोफर्ट वापरा. हे सगळे जे घटक आहेत हे सगळे दुष्परिणाम दूर करणारे घटक आहेत. बरेचशा शेतकरी बांधवांकडे ऑर्गॅनिक कार्बनचा प्रॉब्लेम असतो, तर बरेचसे शेतकरी बांधव ऑर्गॅनिक कार्बनसाठी कार्बोबँक हे प्रॉडक्ट प्राधान्याने वापरतात. अक्षरशः ऑनलाईन ऑर्डर करून
ऑर्गॅनिक कार्बनचा वापर, कार्बोबँक नावाचं प्रॉडक्ट ते वापरत असतात. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय करायचं आहे की पीएच सुद्धा आपल्या फॉस्फरसच्या उपलब्धतेवरती दुष्परिणाम करत असतो, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर जमिनीतील फॉस्फरसच्या उपलब्धतेवरती परिणाम करणारे घटक काय आहे? तुमची चिकन माती, म्हणजे जर चिकन मातीचं प्रमाण जास्त असेल आणि त्याच्यामध्ये तुमचं फिक्सेशन असेल, त्याच्यामध्ये जर पोरोसिटी एअर जर तुमचं व्यवस्थित गेली नाही, मशागत करण्याच्या पद्धतीवरती त्याचा दुष्परिणाम होत असेल, त्याच्या आयन्स चिटकून बसले आणि जर या रूट्स पर्यंत जर त्याचं फॉस्फरस पर्यंत जर रूट्स गेलं नाही तरी त्याचा दुष्परिणाम होतो. त्यानंतर म्हणजे तांबडी जमीन असेल तर अशा ठिकाणी काय होतं, लोह जास्त असते व फॉस्फरस लवकर तिथं काय होतो, फिक्स होतो. आणि तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं की जसं तुमचं चिकन माती मध्ये फॉस्फरसचं स्थिरीकरण होतं, तसंच जमिनीतील ओलावा हा सुद्धा तुमच्या फॉस्फरसच्या हालचालींना इफेक्ट करत असतो आणि फॉस्फरस मुळांकडे जाऊ शकतो. कोरड्या जमिनीमध्ये फॉस्फरसची हालचाल थांबते आणि पिकावर त्याची कमतरता दिसून येते. हा सुद्धा दुष्परिणाम फॉस्फरसच्या उपलब्धतेवरती होत असतो, याचा सुद्धा विचार करणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. आता पुढचा पॉइंट येतो की जमिनीतील फॉस्फरसच्या उपलब्धतेवर होणारे म्हणजे करणारे घटक काय आहेत, तर सेंद्रिय खतांचा कमी वापर. आता मी पुन्हा तुम्हाला जे सुरुवातीपासून सांगितलं की आपले आजोबा, पणजोबा, चुलते, काका जे त्यावेळेस शेती करत होते त्यावेळेस सगळ्यात जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर होत होता आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्त होत असल्यामुळे तुम्हाला फॉस्फरस सहजतेने उपलब्ध होत होता. शेतकरी बंधूंनो, ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या की ज्यावेळेस 40-50 वर्षापूर्वी रासायनिक खतांची आयात करण्यात आली, जागतिक व्यापारीकरण झालं आणि सेंद्रिय खतांऐवजी आपण केमिकल खतं वापरायला लागलो. केमिकल खतं थोड्या प्रमाणात जरी वापरले तरी ते परिणाम का दाखवत होते, कारण तुमच्या पुन्हा सांगतो की ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण 5% होतं, सेंड रेशो तुमचा जास्त होता. कमी प्रमाणात केमिकल टाकले की ते कन्वर्ट करण्याचं कार्य, कारण की तुमच्या जमिनीमध्ये जे काही फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे सगळे जीवाणू काय करत होते, कन्वर्जन फास्ट पद्धतीने करत होते की खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये काउंट होता. शेतकरी बांधवांना असं वाटायचं, अरे 1 गोणी टाकली तर एवढं उत्पन्न वाढलं, 2 गोण्या टाकल्या तर किती उत्पन्न वाढेल. तसं नसतं. जर काजू खाऊन माझी तब्येत सुधारणार असेल, बदाम खाऊन जर माझी तब्येत सुधारणार असेल, तर मी जर आज पोतभर काजू खाल्ले म्हणून का मी पैलवान होईल का? नाही. माझ्या डायजेशन सिस्टीम वरती जेवढे काजू मी आज खाल्ले तेवढ्याच पद्धतीच्या कॅलरीज, तेवढ्याच पद्धतीचे प्रथिने मला मिळणार आहेत. अन्यथा पोताभर काजूने मी आजारी पडेल, माझ्यावरती दुष्परिणाम होतील. तसेच हे रासायनिक खतांचे दुष्परिणाम अति तेथे माती झालेली आहे, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं झालेलं आहे. आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत, हे सूक्ष्मजीव या आपल्या जमिनीमध्ये, उदाहरणार्थ फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जो आपला आजचा जो टॉपिक आहे, हे काय करत असतात की तुमच्या जमिनीमधले जे काही फॉस्फरस आहे या फॉस्फरसला उपलब्ध करण्याचं कार्य करत असतात. जमिनीतील फॉस्फरस उपलब्धतेवरती परिणाम करणारे घटक आहेत खत देण्याच्या चुकीच्या पद्धती, ज्या आपण त्याच्यावरती समजून घेतलं. मिक्सिंगच्या चुकीच्या पद्धती, जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. फॉस्फरस उपलब्धतेसाठी आपण उपाययोजना काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं ॲसिड ट्रीटमेंट. ही ॲसिड ट्रीटमेंटच्या कधी कधी मी विरोधात असतो, गरजेची असेल त्यावेळेस तुम्ही वापरू शकतात. पण ॲसिड ट्रीटमेंट करण्यापेक्षा जर तुम्ही ऑर्गॅनिक ॲसिड, जसं तुमचं की लिग्नोफर्ट आहे किंवा तुमचं कार्बोबँक आहे कार्बनसाठी, असे जर तुम्ही घटक वापरले तर हे दीर्घ आयुष्य काम करतात. ॲसिड स्लरींचा जर तुम्ही वापर केला तर तुमच्या जमिनीमधल्या पुन्हा बॅक्टेरियांना तुम्ही काय करणार, किल करणार. पण ज्यावेळेस काही उपयोग नसेल आणि तुम्हाला जर सुधारायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ॲसिड ट्रीटमेंट करू शकतात. जैविक खतांचा वापर करू शकतात, ज्याला आपण बायो फर्टिलायझर्स म्हणतो, ज्याच्यात आपण पीएचबी वरती बोलतोय. मायकोरायझाचा वापर करू शकतो, कारण मायकोरायझा वापरण्यामागचा उद्देश आपला एकच आहे शेतकरी बांधवांनो, की तो फॉस्फेट सोल्युबलाइज पण करतो आणि त्याचं कार्य करत असताना तो रूट्स वाढवतो, रूटच्या हायफीज वाढवतो. पांढरे रूट्स जेवढे जास्त वाढले तर तेवढे अन्नद्रव्य उपलब्ध करून देतो आणि मेन त्याचा रोल आहे फॉस्फेट सोल्युबलाइज करणे.
दुसरं सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करणे, जो आपण अजिबातच करत नाही. राग नका मानू, पण सेंद्रिय खतांचा वापर जरी आपण 100% बंद केला असेल तर 20% वाढवूया, 30% वाढवूया, 40% वाढवूया. हळूहळू आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल. नाहीतर आपल्या नातूला, आपल्या मुळाला आपण काय गिफ्ट देणार? बाळा, हे घे नापीक शेती, मी तुझ्यासाठी कमवून ठेवलेली आहे. तर आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला सुपीक शेती आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. सुधारक ज्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या सॉइलसाठी हे करतात, डोसेस जे मी तुम्हाला सांगितलं, काही उदाहरणं मी काजूचे दिले, काही मिक्स दिले, जेवणाचे उदाहरण दिले, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हेच येतं की तुमचं मिक्सिंग काय आहे, कशासोबत तुम्ही काय वापरू शकतात. स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे काय, की ते फॉस्फेट कसं सोल्युबलाइज करतात. तर फॉस्फेट सोल्युबलायझिंग करणारा जो बॅक्टेरिया आहे, तर त्याच्यावरती आपण बोलतोय की हा एक अविद्राव्य स्वरूपातला जो फॉस्फरस आहे, त्या फॉस्फरसला सोल्युबलाइज करण्याचं काम करतं. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅक्टेरिया आहेत. तर या सगळ्या फॉस्फेट सोल्युबलाइज करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, बॅसिलस मेगाटेरियम हा काय करतो? फॉस्फेट सोल्युबलाइज करतो. बॅसिलस पॉलीमेक्झा फॉस्फेट सोल्युबलाइज करतो. सुडोमोनस फ्लोरोसेन्स नाही, सुडोमोनस ट्रायटा, कारण सुडोमोनसच्या सुद्धा हजारो प्रजाती आहेत. तर ट्रायटा जी आहे ही फॉस्फेट सोल्युबलाइज करते. त्यानंतर स्फुरद विरघळणारे ॲस्परजिलस अवामोरी असेल, अजून काही ॲस्परजिलसचे काही स्पेसीज आहेत, ह्या काय आहेत? या फंगस आहेत, या बुरशी आहेत, या सुद्धा फॉस्फेट सोल्युबलाइज करायला मदत करतात. नुसताच बॅक्टेरिया नाही, तर अशा काही बुरशी आहे त्या सुद्धा तुमचा स्फुरद उपलब्ध करायला मदत करतात. बघा त्याची कार्यपद्धती काय आहे, कारण आपण जर मोड ऑफ ॲक्शन जर त्याची समजून नाही घेतली तर आपल्याला केमिकल फर्टिलायझरच बेस्ट वाटेल. पण मग आपले वीर कसे काम करतात? तर आपले वीर काय करतात? सगळ्यात महत्त्वाचं काम करतात, सेंद्रिय आम्लाची निर्मिती. कारण बाहेरून सेंद्रिय आम्ल आणा, ही ॲसिड स्लरी करा, ते करा, आपले सूक्ष्मवीर काम करतायत ना. हे सूक्ष्मवीर काय काम करणार, की ज्यावेळेस तुम्ही फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा स्पोर लोड तुमच्या जमिनीमध्ये वाढवला, तर हा स्पोर लोड वाढवला की आपोआप काय करणार? हे ॲसिडचं प्रोडक्शन करणार. आणि ॲसिडचं प्रोडक्शन झालं की हायर पीएच असेल तो लोअर करणार, आणि समजा लोअर असेल तर त्याला तो काय करणार? मेंटेन करणार. आपोआप तुमचा फॉस्फेट सोल्युबलायझिंग होणार. ही एक मेथड झाली. दुसरी मेथड चिलेशन मेथड, ज्याला आज आपण भरपूर लोकांना माहिती की चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट, जसं इरिटे चिलेटेड आहे, ॲमिनो चिलेटेड आहे, एचडीपी चिलेटेड आहे, वेगवेगळ्या चिलेशनच्या मेथड डेव्हलप होत झाल्या आहे. कारण की आता आपण सगळे विकासाकडे चाललेलो आहोत. आणि आज आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये AI सारख्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी, ड्रोन सारख्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी प्रत्येक ठिकाणी आपण अपडेट होत चाललो आहोत. तर तसे न्यूट्रिएंटमध्ये सुद्धा आपण अपडेट होत चाललो आहे. त्यानंतर एन्झाईम्स, ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आता FCO मध्ये काही एन्झाईम्सचे ॲडिशन झालेलं आहे. तर एन्झाईम सुद्धा आपल्या जमिनीसाठी महत्त्वाचे आहेत. तर ते एन्झाईम्सची निर्मिती हा फॉस्फेट सोल्युबलायझिंग जीवाणू करत असतो. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये घडतात त्यावेळेस तुमचा फॉस्फेट सोल्युबलाइज होतो. हे त्याच्या मागचं खरं ब्युटी आहे, हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तर आपण सेंद्रिय आम्लाची निर्मिती कशी होते, तर सगळ्यात महत्त्वाचं ग्लुकोनिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, जे आपण लॅक्टिक ॲसिड आपल्याला कुठे मिळतं? दह्यामध्ये मिळतं. सायट्रिक ॲसिड नॅचरली आपण लिंबू आहे, चिंच आहे, किंवा अशा वेगवेगळ्या ज्या ॲसिड्स ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, हे ॲसिड्स जरी आपल्याला याच्यातून मिळत असेल तरी हे काय करतात? नॅचरली पद्धतीने स्वतः हे सगळे ॲसिड्स तयार करतात. आणि हे सगळे ॲसिड्स तयार केल्यामुळे फॉस्फेटचं काय होतं? विघटीकरण होतं. त्याला म्हणतो आपण सोल्युबलायझेशन. आणि त्याचं जर सोल्युबलायझेशन झालं की तुमचे हे बघा PSB, सायट्रिक ॲसिड, म्हणजे हा जो बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही अगदी सूक्ष्म पद्धतीने याच्यामध्ये जर बघितलं तर बघा हा जो स्पोर आहे, हा स्पोर कशाचा आहे? PSBचा आहे. आणि हा PSBचा स्पोर काय करतोय? बघा इथे बघा असं स्रावलेलं आहे त्याने, आपण काय म्हणतो? ॲसिड सिक्रेट करतो.
म्हणजे इथे काय त्याने ऍसिड सिक्रेट केलंय, सायट्रिक ऍसिड. मग इथे जो काही कंपाऊंड तयार झालेला आहे कॅल्शियम फॉस्फेट सोबत असेल तर हा फॉस्फेटला काय करतो, विभक्त करतो, रिलीज करतो आणि सेपरेट फॉस्फरस झाला की पीक त्याला लगेच उचलून घेतं. ही आम्लीय पद्धतीने, ॲसिडिक पद्धतीने ही एक मेथड आहे. आपोआप त्याचा पीएच वरती परिणाम होतो आणि आपोआप तुमचं काय होतं, फॉस्फरस उपलब्ध होतं. त्यानंतर गुंतागुंत आपण म्हणतो चिलेशन. कारण चिलेशन जर असेल, जे आपण म्हणतो ना साहेब आम्ही ते सल्फेट वापरलं त्याचे रिझल्ट नाही आले, पण ते चिलेटेड घेतलं त्याचे रिझल्ट आले. कारण बघा ना ही जी गुंतागुंत आहे, ही गुंतागुंत काय करतो, जसं तिकडे ऍसिडचं गुंतागुंत मोकळी करतो तसं काय करतो, सिड्रोफेर निर्मिती आपण म्हणू किंवा चिलेशन करण्याची पद्धत आपण जसं झिंक EDTA, फेरस EDTA. तर जसं आपण जो EDTA जो आहे त्याचा एक जो प्रवाह आहे किंवा तो जो वाहक आहे त्याला तो चिलेशन करून काय करतो, त्याच्यापर्यंत घेऊन जातो आणि त्याला अशा फॉर्ममध्ये नेतो की ज्या पिकाच्या बरोबर अट्रॅक्शन मोडमध्ये असेल तर त्या अट्रॅक्शन मोडमध्ये गुंतागुंत त्याची सेपरेट करून काय करतो, सेपरेट करतो आणि तो उपलब्ध करून देतो. हा त्याच्या मागचा उद्देश आहे चिलेशन मधला. दुसरा आहे एन्झाइम्स, आपण ज्याला म्हणतो विकरे. तर हे विकरे जेव्हा तो एन्झाइम सिक्रेट करतो तेव्हा आपोआप त्याचं पुन्हा काय होतं, सेपरेशन होतं, विरघळतो आणि पुन्हा तुमचा फॉस्फेट म्हणजे ट्राय कॅल्शियम फॉस्फेटचं ट्राय वेगळा करतो आणि कॅल्शियम सेपरेट करतो. जो तुमचा फॉस्फेट आहे म्हणजे ट्राय कॅल्शियमला वेगळा करतो आणि फॉस्फेटला वेगळा रिलीज करतो आणि फॉस्फरस तुमचा अवेलेबल होतो. झिंक आणि फॉस्फेट तुम्ही सोबत ठेवला, झिंक फॉस्फेट तयार होतो, पिकाला तो नको आहे, पिकाला पाहिजे झिंक. तो फॉस्फरस वेगळा करतो, झिंक वेगळा करतो आणि फॉस्फरसला उपलब्ध करतो. तर ह्या अशा पद्धतीने ॲसिडचं काम होत असतं. सेंद्रिय फॉस्फरसचे खनिज मिनरलायझेशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 20 ते 30% फॉस्फर हा सेंद्रिय स्वरूपात फायटीन न्यूक्लिक ॲसिड या स्वरूपात असतो आणि हा जो फॉस्फेट आहे हा एन्झाईम्सच्या स्वरूपात जर आपण ह्या ग्राफिक्समध्ये बघितलं तर बघा फायटेस एन्झाईम्स किंवा तुमचा प्रोटेस आपण एन्झाईम्स म्हणतो. तर हे सगळे एन्झाईम्स जेव्हा त्याच्यावरती तो सोडतो तर आपण बघा रूट काय करतं, याला रिलीज केल्यामुळे रूट लगेच काय करतं, ॲब्झॉर्ब करतं. म्हणजे आता मी म्हणेल की आमच्या शेतामध्ये गहू लावले आणि मी गहू तिथे खाणार का, ते गहू काढणार, मग त्याला काय करणार, त्याची पोळी बनवणार, मग ती पोळी मी खाणार. तर तसं या स्वरूपात पोळीच्या स्वरूपात जे न्यूट्रिएंट पिकाला हवे आहेत ते न्यूट्रिएंट सेपरेशन करण्याचं काम कोणतंही केमिकल फर्टिलायझर नाही करत. हे फक्त आणि फक्त काम करतात तुमचे सूक्ष्मवीर आणि हे सूक्ष्मवीर तुमच्या रूट्सला फॉस्फरस अवेलेबल करून देतात. हा सूक्ष्मवीर म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग जीवाणू. सगळ्यात महत्त्वाचं हा नुसता फॉस्फेटच नाही सोल्युबलाइज करत, तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो जमिनीमध्ये असणारा प्रत्येक जीवाणू हा अष्टपैलू आहे. हा क्रिकेट खेळायला गेला, बॅटिंग पण जोरात करतो, कॅच आला तर कॅचही घेतो, बॉलिंग पण करतो, एखादं काही आणीबाणीची वेळ आली तरी सुद्धा तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. म्हणून आम्ही या सगळ्या जीवाणूंना नाव दिलं आहे जमिनीतील सूक्ष्मवीर. तर हा सूक्ष्मवीर तुम्हाला सायटोकायनिन निर्मिती करून देतो, IAA ची निर्मिती करून देतो, जिब्रेलिक ॲसिडची निर्मिती करून देतो. हे सगळे प्रकारचे जे सिंथेटिक केमिकल्स किंवा PGR तुम्ही वर्ण स्प्रे करतात हे सगळे तुमचे जीवाणू तुमच्याकडनं 1 रुपया न घेता तुमच्या जमिनीमध्ये कार्य करत असतात. पण शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्षात घ्या, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फेट सोल्युबलाइज करणाऱ्या जीवाणूंचा स्पोर काउंट वाढवावा लागेल, त्याशिवाय हे सगळं शक्य नाही. म्हणून हे जे तुम्हाला जर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर्स तुमच्या जमिनीमध्ये वाढवायचे असेल तर तुम्हाला फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर करणं, फॉस्फेट सोल्युबलायझिंग फंगसचा वापर करणं बंधनकारक आहे. सिड्रोफोर निर्मिती म्हणजे जे चिलेशन सांगितलं मी तुम्हाला
की ज्या ठिकाणी तुमचा सुडोमोनास असेल तर फेरसला काय करतो, तो राखून ठेवतो. फेरसला रिलीज केल्यामुळे फेरस त्याच्याकडे उपलब्ध आहे असं तो चिलेशन करतो आणि फेरसच्या फॉर्ममध्ये नेऊन पिकाला चिलेशन फॉर्ममध्ये फेरस उपलब्ध करून देतो. आणि ज्या ज्या ठिकाणी तुमचा सुडोमोनास असेल किंवा फॉस्फेटचा सिडोफोरचा एक रोल आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मेगाटेरियम तुमचा किंवा सुडोमोनास ट्रायटाचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तर तो सुद्धा त्याच्यामध्ये रोल बजावत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं पिकाचं मर रोगापासून व कुजण्यापासून कंपोस्ट करण्यापासून सुद्धा बचाव करतो. तो नुसता फॉस्फेट सोल्युबलाइज करत नाही तर हे मल्टिपल काम एकच जीवाणू करत असतो. मग हे सगळ्या गोष्टी केल्या, मग आम्हाला तर पीएसबी पाहिजे, मग कोणत्या कंपनीचा वापरू, कसा वापरू, कुठे भेटतो, कोणत्या फॉर्ममध्ये भेटतो, माझ्याकडे तर ड्रीप नाही आहे, माझ्याकडे तर या सिस्टीम नाही आहे, माझ्याकडे तर हायड्रोपोनिक सिस्टीम आहे. तुमच्या ज्या ज्या सिस्टीम असेल त्या सगळ्या सिस्टीमसाठी आनंद ॲग्रो केअरने 5 सोल्युशन्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे 5 सोल्युशन्समध्ये काय तर डॉक्टर बॅक्टोजच्या माध्यमातून आनंद ॲग्रो केअर तुम्हाला टेक्निकल फॉर्म मधला बॅसिलस मेगाटेरियम तुम्हाला उपलब्ध करून देते. टॅल्कम फॉर्म मध्ये जिथे ज्यांना शेणखत वापरायचं असेल, सेंद्रिय खत वापरायचं असेल, ज्यांना खतामध्ये मिक्स करून द्यायचा असेल तर त्या टॅल्कम फॉर्म मधला तुम्ही पीएसबी वापरू शकतात. लिक्विड फॉर्म ज्यांच्याकडे ड्रीप इरिगेशन आहे, ज्यांना ड्रीपने लिक्विड फॉर्म्युलेशन वापरायचे त्यांना वापरायचं आहे. ज्यांना 4K वॉटर सोल्युबल पावडर ज्यांना पाहिजे असेल तर डेस्टॉज बेस्ड प्रोबायोटिक चा मोठा प्लांट आणि महाराष्ट्रामधली अग्रगण्य कंपनी म्हणजे आनंद ॲग्रो केअर की जी बॅक्टेरियामध्ये अतिशय उत्तम कार्य करते. 25 वर्षाच्या अनुभवानुसार हे सगळे फॉर्म्युलेशन्स आनंद ॲग्रो केअर निर्मित करीत असते आणि उत्तम गुणवत्ता मेंटेन करत असते. त्याच्यामधला प्लांट प्रोबायोटिक्स वरती मी नेहमी बोलत असतो. तर 4K टेक्नॉलॉजी आणि 5G टेक्नॉलॉजी ही प्लांट प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी आहे. आणि दाणेदार फॉर्म जिथे तुमचं कॉटन आहे, जिथे तुमचा कांदा आहे, जिथे तुमचं मका आहे, अशा काही पिकं आहेत, जिथे तुमचा हरभरा आहे, जिथे तुमचं सोयाबीन आहे, अशा पिकांना तुम्ही ड्रीप इरिगेशन करू शकत नाही. अशा ठिकाणी जर तुम्हाला फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया वापरायचा असेल, मिक्स खतामध्ये मिक्स करून द्यायचा असेल तर दाणेदार स्वरूपातला 4 किलोचा फॉस्फेट सोल्युलायझिंग गोल्ड पीएसबी तुम्ही जर घेतला तर तुमच्या पिकाला तुम्ही फॉस्फेट सोल्युलायझिंग देऊ शकतात. आणि अशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे फॉर्म्युलेशन आहे. हे लिक्विडचं फॉर्म्युलेशन आहे. त्यानंतर तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर तुम्हाला फॉस्फेट सोल्युलायझिंग पीएसबी, डॉक्टर बॅक्टोज पीएसबी तुम्हाला अशा पद्धतीने भेटेल. 4K बेस जर तुम्ही जर घेतलं तर 4K बेस तुम्हाला अशा डब्याच्या पॅकिंगमध्ये मिळणार ज्याला आम्ही वॉटर सोल्युबल पावडर म्हणतो. त्यानंतर गोळ्यांमध्ये टॅबलेट्समध्ये सुद्धा बॅक्टेरिया येतात आणि त्या आनंद ॲग्रो केअरकडे आहेत. तर ह्या गोळ्यांमधले सगळे फॉर्म्युलेशन्स आहेत, दाण्यांमध्ये हे सगळे फॉर्म्युलेशन्स आहेत. तर असे हे वेगवेगळे फॉर्म्युलेशन करण्यासाठी आनंद ॲग्रो केअरची ही जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शेतकरी बंधूंनो हे सगळे जे मशिनरीज आहेत हे सगळे मशिनरी आयात केलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारे PhD, मायक्रोबायोलॉजिस्ट, बीटेक, केमिस्ट हे सगळ्या प्रकारची टेक्निकल टीम आनंद ॲग्रो केअर सोबत कार्यरत आहे. आणि हे सगळे टीम टेक्निकल पद्धतीने वेगवेगळे फॉर्म्युलेशन जे आपण प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी म्हणतो, प्लांट प्रोबायोटिक टेक्नॉलॉजी म्हणतो, ही सगळी टेक्नॉलॉजी आनंद ॲग्रो केअरकडे आहे. आपल्यापैकी बरेचसे शेतकरी बांधव आनंद ॲग्रो केअर कंपनीला व्हिजिट करून गेलेले आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांनी दिवसभर आनंद ॲग्रो केअरच्या बॅक्टेरियाची माहिती जाणून घेतलेली आहे आणि त्यांच्या मनातल्या शंका कुशंका समज गैरसमज सर्व दूर झालेले आहेत. तर हे अशा पद्धतीने आनंद ॲग्रो केअर हे स्पोर फॉर्म्युलेशन बनवत असते. हे सगळी टेक्नॉलॉजी जर आपण फायनल आपण बघितलं तर कॅप्सूल आणि ही पावडर ही बनत असते. शेतकरी बांधवांनो ही जी आज आपण फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरियाची माहिती जाणून घेतली तर ज्या ज्या शेतकरी बांधवांना ही माहिती चांगली वाटली असेल त्यांनी कॉमेंट्समध्ये नक्कीच लिहा. ज्या शेतकरी बांधवांना अजून कोणत्या वेगळ्या जीवाणूची माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका की आम्हाला ह्या बॅक्टेरियाची सखोल माहिती हवी आहे किंवा मागे काही आपले सेशन झाले त्याच्यामधला तुम्हाला एखादा टॉपिक समजलेला नसेल त्याही टॉपिकचं तुम्ही काही कॉमेंट्समध्ये टाका. आम्ही त्याच्यावरती कॉमेंट्स करू. कारण ही आपली सिरीज आहे, आपल्याला थांबायचं नाहीये, आपल्याला आपलं नॉलेज वाढवायचं आहे.
आणि नॉलेज देण्यासाठी आनंद ॲग्रो केअर आणि आनंद ॲग्रो केअरची टीम तत्पर आहे. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकरी बंधूंनी आनंद ॲग्रो केअरच्या सॉइल टेस्टिंग लॅबला सॅम्पल पाठवलेलं नसेल तर तुमचं पान, देठ, पाणी परीक्षण, केमिकल परीक्षण, फर्टिलायझर परीक्षण ह्या सगळ्या प्रकारच्या परीक्षणासाठी आनंद ॲग्रो केअरची लॅब आपल्यासाठी तत्पर आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी आम्ही आनंद क्रॉप गुरु नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन जर आता तुम्ही लगेच प्ले स्टोअरवरती गेले तर प्ले स्टोअरवरती जाऊन काय करायचं, तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे किंवा तुमच्याकडे ॲपल मोबाईल असेल तरी सुद्धा तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता. तर तुम्हाला सगळी माहिती फ्री ऑफ कॉस्ट आनंद ॲग्रो केअर देत असते. याच्या मागे आम्ही कोणताही चार्ज लावत नाही. आज तुम्ही जमिनीतील सूक्ष्मविवरांची माहिती जाणून घेतली त्याबद्दल मी तुमचा खरंच आभारी मानतो. आणि पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या सोमवारी एका नवीन विषयासह. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला या माध्यमातून एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर जे शेतकरी बांधव देतील त्यांना एक आकर्षक गिफ्ट दिलं जाईल. आकर्षक गिफ्ट का दिलं जाईल ते आम्ही प्रेरणा देण्यासाठी, मोटिवेशन देण्यासाठी देतो. कारण तुम्हाला हे सगळं नॉलेज अपडेट व्हावं, तुमचं नॉलेज मध्ये भर पडावी, हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. तर भेटूया आता आपण पुन्हा पुढच्या सोमवारी. मी इथेच थांबतो एका नवीन विषयासह. पुन्हा भेटूया. धन्यवाद माझ्या सर्व लाडक्या शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.